नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची अहिल्यानगरमध्ये कारवाई करण्यात आली आहे। संशयित धनंजय लोखंडे हा सध्या ताब्यात आहे। नाशिकमधील आरोपी शुभमशी संशयिताचा संबंध असल्याचा यंत्रणांना संशय। संबंधित तरुणांना अनेकांना महाविद्यालयात प्रवेश करून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। संबंधित तरुण हा महाविद्यालयात प्रवेश करून देणारा एजंट म्हणून वावरात असल्याची जी शंका आहे, जो संशय आहे, तो तपास यंत्रणांना आहे। तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अहिल्यानगरमध्ये ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये जो संशयित आहे धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतलेला आहे। नाशिकमधलं याचं काही कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे, तसा संशय तपास यंत्रणांना आहे। संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाचं महाराष्ट्रातल्या 3 मोठ्या शहरांची कनेक्शन उघड झालं। नीटचा पेपर सर्वप्रथम नाशिकमध्ये फुटला। या प्रकरणात नाशिक जिल्ह्यातला मूळचा नांदगावचा आणि सध्या नाशिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर शुभम खैरनार याला अटक करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाचं पुणे कनेक्शनही उघड झालं। नाशिकमधून अटक केलेल्या तरुणाचा साथीदार पुण्यातल्या वाघोलीत असण्याची शक्यता आहे। धनंजय असं त्याचं नाव आहे। तर लातूर शहराशीही या प्रकरणाचे धागेदोरे जुळलेत। पेपर फुटी प्रकरणात लातूरमधल्या काही क्लासेसची चौकशी सुरू झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।